लाडकी बहीण योजना. हप्ता अडकला की योजना बंद झाली? जाणून घ्या संपूर्ण सत्य. कोणत्या तारखेला हप्ता भेटणार? हप्ता 1 भेटणार का 2, 1500 की 3000? सगळी माहिती समोर आली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रातील लाखो भगिनींच्या आर्थिक स्वावलंबनाचे स्वप्न साकारणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. केवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही योजना आज राज्यातील माता भगिनींच्या सन्मानाचा आणि आत्मविश्वासाचा एक भक्कम पाया बनली आहे. चूल आणि मूल या चौकटीबाहेर पडून महिलांनी स्वतःच्या गरजांसाठी कुणापुढेही हात पसरू नये, हा उदात्त विचार या योजनेच्या मुळाशी आहे. घराचा उंबरठा ओलांडून प्रगतीकडे झेप घेणाऱ्या सामान्य कुटुंबातील महिलेसाठी 1500 रुपयांची ही मदत म्हणजे केवळ आकडा नसून ती तिच्या अस्तित्वाला मिळालेली एक नवी उभारी आहे. औषधोपचार असो, मुलांची फी असो वा छोटासा गृहोद्योग, या प्रत्येक वळणावर ही योजना एका हक्काच्या माहेरवाशिणीप्रमाणे धावून येत आहे. योजनेच्या यशस्वी वाटचालीत सध्या हप्त्यांच्या वितरणावरून काहीसे चिंतेचे ढग दाटल्याचे चित्र दिसत असले तरी त्यामागील सत्य परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. राज्यभरातील काही पात्र महिलांच्या बँक खात्यात ठरलेल्या वेळेत रक्कम जमा न झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये साहजिकच अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकींचे सण उत्सव आणि दैनंदिन आर्थिक गणित या हप्त्यावर अवलंबून असल्याने हा विलंब केवळ तांत्रिक अडथळा न ठरता तो त्यांच्या जीवनावर परिणाम करणारा एक गंभीर विषय ठरला आहे. गावागावातील बँकांबाहेर लागणाऱ्या रांगा आणि महिलांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह हे या योजनेच्या महत्त्वाची आणि लोकांच्या त्यावरील विश्वासाची साक्ष देत आहेत. प्रसिद्ध वृत्तपत्र सकाळने या विषयाचा सखोल वेध घेताना असे स्पष्ट केले आहे की हा विलंब कोणत्याही धोरणात्मक निर्णयामुळे नसून तो पूर्णतः प्रशासकीय गुंतागुंतीमुळे निर्माण झाला आहे. शासन स्तरावर जेव्हा करोडो लाभार्थ्यांची माहिती हाताळली जाते तेव्हा त्यातील प्रत्येक कागदपत्राची सूक्ष्म पडताळणी करणे अनिवार्य असते. लाभार्थी यादीतील नावांची फेर तपासणी, बँक खात्यांची सक्रियता आणि थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रणालीमधील तांत्रिक त्रुटींमुळे काही व्यवहार प्रलंबित राहिले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आणि सरकारी निधीचा गैरवापर टाळण्यासाठी घेतलेली ही एक सावधगिरीची भूमिका आहे, ज्यामुळे खऱ्या गरजू महिलेचा हक्क हिरावला जाणार नाही याची खात्री केली जात आहे. पुढारी वृत्तपत्राच्या विशेष अहवालानुसार ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक कारणास्तव रखडले आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शासन अशा महिलांना पुढील टप्प्यात 2 किंवा अधिक हप्ते एकत्रित देण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार करत आहे. ज्या महिलांची पात्रता सिद्ध झाली आहे आणि ज्यांच्या कागदपत्रांमध्ये आता कोणतीही त्रुटी उरली नाही त्यांना त्यांच्या हक्काची जुनी थकीत रक्कम आणि चालू महिन्याचा हप्ता असे एकत्रित पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय म्हणजे केवळ दिलासा नसून ज्या महिलांनी संयम राखला आहे त्यांच्याप्रती शासनाने दाखवलेली एक कृतज्ञता आहे. मात्र याचा लाभ मिळवण्यासाठी बँक स्तरावरील सर्व अडथळे दूर असणे ही प्राथमिक अट असणार आहे. TV9 मराठीने या योजनेच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकताना एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार अशा वावड्या उठवल्या जात असताना वास्तवात ही योजना अधिक सक्षमपणे पुढे नेली जात आहे. रक्कम जमा न होण्यामागे लाभार्थ्यांच्या स्तरावरील काही तांत्रिक चुका कारणीभूत ठरत आहेत. यामध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे KYC प्रक्रिया अपूर्ण असणे. अनेक महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही किंवा त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत आहे. जोपर्यंत आधार सीडिंग आणि डीबीटी ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत डिजिटल प्रणालीद्वारे पैसे पाठवणे अशक्य असते. त्यामुळे हा तांत्रिक पेच सोडवणे ही आता लाभार्थ्यांची देखील जबाबदारी बनली आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रभात खबरने दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर ही तारीख या योजनेच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा मानली जात आहे. या अंतिम मुदतीपर्यंत ज्या महिला आपल्या बँक खात्याशी संबंधित सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेचे पुढील लाभ अखंडितपणे मिळत राहतील. ही मोहीम राबवण्यामागे शासनाचा उद्देश कुणालाही योजनेतून बाहेर काढण्याचा नसून केवळ अपात्र, बोगस किंवा एकाच व्यक्तीने केलेल्या अनेक नोंदण्या रद्द करून पारदर्शकता आणण्याचा आहे. KYCची ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे भविष्यातील व्यवहारांमध्ये कोणतीही वानवी ढवळाढवळ राहणार नाही आणि पैसे थेट सुरक्षितपणे खात्यात जमा होतील. ABP न्यूज मराठीच्या वृत्तानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत ठामपणे ही योजना सुरूच राहील याची ग्वाही दिली आहे. महिला सक्षमीकरण हा केवळ निवडणुकीचा मुद्दा नसून तो राज्याच्या विकासाचा अजेंडा आहे असे स्पष्ट संकेत शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळी चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांवर किंवा एकाच आधारावर अनेक लाभ घेणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेतही दिले आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे अर्ज भरणाऱ्या प्रत्येक भगिनीला तिचे हक्काचे पैसे मिळणारच हा विश्वास या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी या महायोजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेने सतर्क राहणे काळाची गरज आहे.
केवळ अर्ज भरून जबाबदारी संपत नाही, तर बँक खाते अद्ययावत ठेवणे, मोबाईल नंबर लिंक असणे आणि वेळेनुसार केवायसी पूर्ण करणे हे यशस्वी हस्तांतरणासाठी आवश्यक दुवे आहेत. योजना ही एक जिवंत प्रक्रिया आहे आणि त्यातील तांत्रिक सुधारणा या अंतिमतः महिलांच्या हितासाठीच केल्या जात आहेत. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची एक मोठी चळवळ बनली आहे आणि तांत्रिक अडथळ्यांचा अडथळा पार करून ती अधिक जोमाने पुढे जाणार आहे. या योजनेची सविस्तर आणि अचूक माहिती घेता हे स्पष्ट होते की लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यावर भर द्यावा. शासन स्तरावरील इच्छाशक्ती आणि लाभार्थी स्तरावरील जागरूकता या दोन गोष्टींच्या संगमातून लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थाने महिलांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येईल. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक आर्थिक सहाय्य थेट जमा केले जाते. महिलांना आर्थिक आधार देणे, कुटुंबाच्या दैनंदिन गरजांमध्ये मदत करणे आणि त्यांचे स्वावलंबन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा एक निश्चित रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. यामुळे मध्यस्थ टाळले जातात आणि लाभ थेट लाभार्थीपर्यंत पोहोचतो. महिलांना घरखर्च, आरोग्यसेवा, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आणि इतर आवश्यक खर्चासाठी ही रक्कम वापरता येते. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिला असावी आणि तिचे वय ठराविक वयोमर्यादेत असणे अपेक्षित आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. लाभार्थी महिलेच्या नावावर आधारशी लिंक असलेले वैध बँक खाते असणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत काही अटींनुसार अपात्रताही ठरवली जाते. कुटुंबाचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, चुकीची माहिती दिल्यास, डुप्लिकेट नोंदणी असल्यास किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण न केल्यास लाभ नाकारला जाऊ शकतो. शासनाकडून वेळोवेळी लाभार्थी यादीची पडताळणी केली जाते. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. अधिकृत पोर्टलवर अर्ज भरता येतो, तसेच ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रांमधूनही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज करताना आधार कार्ड, बँक तपशील, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र यांची आवश्यकता असते. या योजनेमध्ये केवायसी आणि ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, नाव आणि खाते क्रमांक अचूक असणे आणि डीबीटी प्रणाली सक्रिय असणे आवश्यक आहे. केवायसी अपूर्ण असल्यास किंवा माहिती चुकीची असल्यास लाभाची रक्कम थांबवली जाऊ शकते. अलीकडच्या काळात काही लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता उशिरा जमा झाल्याचे आढळून आले आहे. यामागे तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रणालीतील सुधारणा ही कारणे आहेत. योजना बंद झालेली नसून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना लाभ देण्याचे काम सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये मागील हप्ता तांत्रिक कारणांमुळे थांबलेला असल्यास आणि लाभार्थी महिला पूर्णपणे पात्र असल्यास थकीत आणि चालू हप्ता एकत्र देण्याची शक्यता असते. मात्र हा लाभ सर्वांना मिळेलच असे नाही. शासनाने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि ती बंद होणार नाही. मात्र अपात्र, चुकीची माहिती देणारे आणि डुप्लिकेट नोंदणी असलेले लाभार्थी वगळले जातील. पात्र महिलांना योजनेचा लाभ पुढील काळातही मिळत राहील. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राबवली जाणारी एक सातत्यपूर्ण योजना आहे. पात्रता, कागदपत्रांची अचूकता आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्यास या योजनेचा लाभ नियमितपणे मिळू शकतो.